नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. मंडळी इकडे बघा, वाजले आहेत 7:30 आणि मी जस्ट घरी आलेली आहे. काय खायचंय? मॅगी. हां बरं ठीक आहे चालेल. तर आरविश तर म्हणे मम्मा मॅगी बनव. म्हटलं ठीक आहे चालेल. इतक्यात घरी आले, बसली आणि पाणी पण नाही घेतलेलं मंडळी अजून, पण व्हिडिओची सुरुवात केली. आणि जसं तुम्हाला सांगितलेलं आहे की व्हिडिओ येतील आपले, तर व्हिडिओचा टायमिंग हा पण सेट करूया आपण हळूहळू, ती पण गोष्ट सेट करूया. आणि आता हप्त्यातले 3 दिवस व्हिडिओ येतील हे तर तुम्हाला कालच क्लिअर केलेलं आहे मी. आणि आता म्हणाल तर विशालच्या टिफिनची तयारी करायची आहे. पहिले तर म्हटलं थोडं पाणी वगैरे घेते, बसते आणि लगेच टिफिन बनवायचं. विशालला 8 वाजता निघायचंय. ऑलरेडी थोडंसं लेट झालेलं आहे, पण ठीक आहे म्हटलं डबा घेऊन जा, बनवून देते. चला मग आता शेपूची भाजी बनवते. आणि भाजी पण साफ नाही केलेली अजून. विशालला माहिती नाही की भाजी साफ नाही केलेली मी. त्यांना बोलू फक्त मला 10 मिनिटं द्या, पटकन तुम्हाला शेपूची भाजी आणि चपात्या बनवून देते असं सांगितलंय. त्यांना माहिती नाही अजून आणि ते खाली गेलेत. पण मग तोपर्यंत येऊपर्यंत मला भाजी साफ करून भाजी टाकून देते, म्हणजे चपात्यांना एवढा वेळ लागणार नाही असं. तर चला मग पटापट आवरते आणि नंतर दाखवते तुम्हाला. पण इकडे शेपूची भाजी साफ करते आणि इकडे मध्येच आरविशची मॅगी आली आहे. तुम्ही बघू शकता त्यांनी मॅगी मागितली आहे की बाबा मला मॅगी खायची. एवढ्या घाईमध्ये याची मॅगीचं काम चालू आहे. ठीक आहे बनवा, मी भाजी कट करते, तुम्ही मॅगी बनवून द्या तुम्ही पोराला. तर इकडे कांदा आणि हिरव्या मिरच्याला मस्त गोल्डन ब्राऊन होत आहे. इकडे मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे आणि भाजी पण स्वच्छ धुवून घेतली आहे, पाण्यामध्ये भिजत ठेवली. हे बघा इकडे मॅगी असं आहे धावपळीचं आमचं लाईफ. आणि इकडे बघा कणिक भिजवायला घेते मी आता. आरती आता जस्ट म्हणजे 15 मिनिटं झाले कामावरून आली आणि डब्याची घाई चालू आहे माझ्या. तुम्ही पाहू शकता इथे भाजी टाकली तिने, भाजी पण व्हायला आली आता, म्हणजे खूप फास्ट काम आवरलं तिने. त्याच्यानंतर इथं आल्या लगेच भाजी टाकली आणि पीठ मळलं हिने. पाहू शकता थोडस मुरून देते मी, तेल मध्ये छान मुरून दिलं ना चपात्या छान होते. आहेत अजून 10-15 मिनिटं आहेत. चला आवर पॅक करते आहे शेपूची भाजी. आणि आता इकडे चपात्या झालेल्या आहेत, आपण चपात्या पॅक करते. ही एक चपाती होते अजून. आहे चपाती. वरण भात देऊ का? वरण भात नाही, वरण भात नको. मला खाली जायचंय, काम आहे माझं. काय घेऊ? एक अल्टरला टाकलेली कुठे टाकले तू? नाही टाकायचं तर मग आपण एकत्रच निघूया असं. ठीक आहे जरा चपाती झाली माझ्याकडे. तर मंडळी विशाल जस्ट ऑफिसला गेलेले आहेत आणि आता थोडं रिलॅक्स बसली आहे. खरं तर मला खाली जायचंय. माझे नवीन कुर्ते आणलेले आहेत काल. माझ्या कुर्ते आणलेले आहेत नवीन. काल मी गेली होती थोडं ठाणा मार्केटमध्ये, तर तिकडनं कुर्त्यांची खरेदी केलेली आहे. शूट नाही केलं पण जाऊन आले मार्केटला. तुझं खेळ नाही ना हे? दाखव कच्चे आहे ते, दाखव खेळून दाखव ते कच्चे आहे. आरविशने नवीन खेळणं आणलंय, तुम्हाला दाखवते. आणि खूप छान आहे, भारी येते. दाखव ई, दाखव ई. हा ठेव इथून, जोरात टाक, जोरात. अरे आरविश तू तर पूर्णच पाडलं रे. असं खेळतात का रे? हे बघ, थांब ना बाळा, सोड तू, सोड ना रे आरविश. इकडे बघा मंडळी, हे असं खेळणं आहे. ही अशी राऊंड मध्ये खाली येते असं. असं ठेवायचं आहे. अच्छा, कलर कोणते कोणते आहेत सांग रे जरा मला. ऑरेंज, अजून ओके. अजून कोणते कलर आहेत रे? ओके. कोणता आहे? 8 नाही रे, रेड. आणि अजून ग्रीन. व्हाईट कलर कुठे? व्हाईट कलर. ओके गुड जॉब आरविश. हा कलर कोणता आहे रे? ब्लॅक आहे का रेड आहे? हा बॅट नाही रे, व्हाईट बोलायचं. व्हाईट आणि रेड. बरं छंडे बंडे बोलून दाखवणार आहे प्लीज नारविश. ABCD नाही, संडे बंडे. हा
बोल ना. जोरात नको तू. संडे मंडे बोल ना पहिले. बोल ना. मग आम्हाला आवाजच नाही आला. परत बोल ना. संडे असं मोठ्याने बोलायचं. बोला. सॅटरडे. झेड. त्याच्यानंतर कोणता पण त्याला अल्फाबेट सांगा तो सांगतो. फक्त कॅपिटल लिपी स्मॉल लिपीचं नाही कळत अजून. आणि लिहायला अजून काही येत नाहीये. आम्ही लिहायला शिकवतोय बट नाही. आणि हात धरून म्हणजे असं हात धरून गिरवणे म्हणतात बघा. तर मग ते जमतं पण मग असं लिहायला येत नाही अजून. ते शिकवायचा प्रयत्न चालू आहे. आता होमवर्क द्यायचा आहे पण मला बाहेर थोडं काम आहे. जसं तुम्हाला सांगितलं की काल कुर्ती घेऊन आलेली आहेत ते मला अल्टर करण्यासाठी द्यायचं आहे टेलरकडे. तर चला ते करून येते आणि मग दाखवतो तुम्हाला पण. तर चला मंडळी निघते आहे मी. आणि हे ते 2 कुर्त्या आहेत जे मला अल्टरला द्यायचे आहेत. तर चला. आर्विश पण तयार झालेला आहे. निटू आहे घरामध्ये. त्याला मोकळाच सोडला आहे. म्हटलं जाऊ दे. हो मी दरवाजा बंद करते. आर्विश करते मी. चावी घेतली बाबू मी. वीरू दादा काय करतोय बघ. नाही माहिती. वीरू दादाकडे चावी दे. चावी दे. दादाला चावी दे बोल. आम्ही जाऊन येतो. चावी तो मंडळी जस्ट मी जाऊन आलेली आहेत आणि कुर्ते तुम्हाला दाखवते. ऍक्च्युली आता मला असं तुम्हाला नाही दाखवायला जमणार पण बघते मी ट्राय करून. तर रफ अँड टफ म्हणजे डेली यूजसाठी हे कुर्ते घेतलेले आहेत मी. आणि आता जस्ट शिलाई करून आणलेत. हे बघा. हा एक आहे आणि एक ब्लॅक आहे. हा ब्लॅक आहे. ब्लॅक खूप सुंदर आहे. दिसतोय पण खूप सुंदर अंगावरती. घातल्यानंतर तुम्हाला कळेल असं नाही लोक येणार लक्षामध्ये. पण कॉटनचे कुर्ते कालच घेतलेत म्हणून असं. आणि आता आर्विशचा होमवर्क घ्यायचा आहे. परत बाकीचे सगळे कामं आहेत घरामध्ये पण आता थोडं चेंज वगैरे करते. फ्रेश होते थोडीशी आणि आहे रिलॅक्स आता. टेन्शन नाही. पाणी येईल. पाणी आल्यानंतर घरातले कामं परत चालू होतील. तर चला 5-10 मिनिटात बोलते तुमच्याशी परत. तर मंडळी ही आहे आर्विशची बुक. आणि हे बघा हे आर्विशचं कामं बुक बघा कशी करून ठेवलेली आहे. A to J रायटिंग. हा त्याचा दिवाळीचा होमवर्क होता. हे बघा हे सगळं मला करावं लागतं आरूसाठी. A for ॲपल, B for बॉल, C for कॅट, मग E for फिश, ए ग्रेप्स हे. हो हो हे हाऊस. आणि हा जोकर. बरं राहू दे. नसेल तर राहू दे. तो आहे माझ्याकडे तो कलर ब्लॅक कलर. आणि हरवलं ही बोट. आणि आजचा होमवर्क बघू आर्विशचा काय. व्हेरी गुड मिळालेला आर्विशला टीचरनी. आता आईस्क्रीम बनवायची ही असं. हा मी बनवते आईस्क्रीम. तू थांब. तू तिथे बोर्डवरती ली मी आईस्क्रीम बनवते. तर आता ही आईस्क्रीम. तर हे पेपर आहे. तर इकडे आर्विशचा होमवर्क झालेला आहे. इकडे बनवलेली आहे ही आईस्क्रीम. हा काय बघायचंय तुला. काय बघायचंय. काय ते. ओके मंडळी फायनली माझं घरातलं सगळं काम आवरून झालंय. इकडे आर्विशचं दूध पण गरम झालंय. इकडे पण थोडंसं दूध आहे. हे दुपारी आणलेलं दूध आहे आणि हे आत्ता आणले 1 लिटर. सकाळी 1 लिटर आणलं होतं. आत्ता 1 लिटर आणलंय. असं काय माहिती विशालने 2-2 ठिकाणी दूध का आणले काय माहिती. पण पाणी वगैरे सगळं माझं भरून झालंय. लादी पुसून. तर मंडळी फायनली माझं घरातलं सगळं आवरलेलं आहे. आणि आता मला थोडं फ्रेश वाटते. आता मी जस्ट फ्रेश होईल आणि झोपायची तयारी करेल लगेचच. कारण दिवसभर मी सकाळी 6 वाजेपासून उठलेली आहे. तर आत्तापर्यंत माझं कंटिन्यू चालू आहे. 12 वाजलेत करेक्ट मंडळी. रात्रीचं काम खूप जास्त असतं माझ्या मागे या वेळेला पण.
आणि कसं आहे, मी जेव्हा ऑफिसमधनं घरी येते तेव्हा विशाल आवरून ठेवलेलं असतं, म्हणजे दुपारची भांडी ते घासून ठेवतात, दिवाबत्ती केलेली असते, त्यामुळे घरात आल्यावर पण मला खूप भारी वाटतं, प्रसन्न वाटतं संध्याकाळच्या वेळेला. पण पोरं परत घाण करून ठेवतात, मग मला परत सगळं आवरावं लागतं घरामध्ये असं. आणि आता मला बरं वाटतं, थोडं फ्रेश वगैरे होईल. काय हो आले. आणि आता फ्रेश वगैरे होईल. आर्विश तर चाललंय की चल झोपायला, आता खूप झालं म्हणून असं चाललंय त्याचं. तर मग चला झोपायची तयारी करते. उद्या पण मला ऑफिसला लवकर जायचं आहे, मला 9 वाजताच लॉगिन करायचं आहे सकाळी. तर मला 8:30लाच निघावं लागेल. ऑफकोर्स मला 5ला तरी सकाळी उठावं लागेल. आत्ता बरोबर वाजले आहेत मंडळी रात्रीचे 12, इकडे बघू शकता. आणि आत्ता माझं घरातलं आवडलं आहे. आता व्हिडिओ एडिट वगैरे करणार नाही. हा व्हिडिओ तुम्हाला मे बी आज मंगळवार 2 दिवसांनी हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल माझं काम झाल्यानंतर. ठीक आहे मंडळी, व्हिडिओ इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला संध्याकाळचं जे रुटीन दाखवलं ते आवडलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.